नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आंबेगाव शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी भव्य आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळवून तालुक्यावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। या मेळाव्याला राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या कष्टाचे कौतुक करत हा विजय विकासाच्या राजकारणाचा असल्याचे सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर होते। या प्रसंगी व्यासपीठावर शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले आणि मानसिंग भैया पाचुनकर यांच्यासह तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते। निवडून आलेल्या जिल्हा परिषदेचे सर्व आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते। या सर्व विजयी उमेदवारांचा नेत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तालुक्यातील जनतेने दिलेला हा कौल जबाबदारी वाढवणारा असून येणाऱ्या काळात सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास यावेळी विजयी उमेदवारांनी व्यक्त केला। आंबेगाव तालुक्यात मिळालेल्या या यशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली।